परदेशामध्ये पसार असणारा गुंड निलेश घायवळ याची चारचाकी जी आहे ती पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहे। त्याच्या नगर जिल्ह्यातल्या गावी ही चारचाकी होती आणि ती चारचाकी आता पुण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। खरं तर उसाच्या शेतामध्ये ही गाडी जी आहे ती लपून ठेवण्यात आलेली होती आणि ही गाडी जी आहे ती निलेश घायवळ वापरत असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे। आणि या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत होत्या। याच ठिकाणी या गाडीवरती जो आहे तो नंबर प्लेट होता, परंतु या गाडीचे नंबर प्लेट जे आहेत ते आता काढण्यात आलेले आहेत। खरं तर बॉस अशा अक्षरामध्ये जे नंबर आहेत ते सगळे निलेश घायवळचे लिहिलेले पाहायला मिळायचे। 8055 अशा जो आहे तो गाड्यांचा नंबर जो आहे तो निलेश घायवळच्या गाड्यांना असायचा आणि अनेकदा याच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो अनेकदा शहरातून किंवा शहराच्या बाहेर जाताना मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या अशा काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ ज्या आहेत त्या देखील पाहायला मिळायच्या। पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये आतमध्ये ज्या आहेत त्या नंबर प्लेट काढून ठेवण्यात आलेल्या होत्या आणि एका उसाच्या शेतामध्ये हा संपूर्ण गाडी जी आहे ती लपवण्यात आलीची माहिती मिळते। निलेश घायवळचा साथीदार असणारा माऊली तोंडे याच्या नावावरती ही गाडी जी आहे ती रजिस्टर असल्याची माहिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अगदी काळ्या काचा ज्या आहेत त्या ब्लॅक फिल्मिंग करून या सगळ्या काचा ज्याला परवानगी नाही आहे तरी देखील हा इतके वर्ष अशा पद्धतीने जो आहे तो गाड्या फिरवायचा। काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ देखील निलेश घायवळचा प्रसिद्ध झालेला होता, लोकप्रिय झालेला होता, कारण का सोशल मीडियावरती सातत्याने त्याचे फॉलोअर्स जे आहेत ते त्याचे व्हिडिओज जे आहेत ते टाकायचे। काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एक पोलिसांनी जी आहे ती हीच गाडी जी आहे ती ब्लॅक फिल्मिंगसाठी अडवलेली होती। त्याच्यावरती दंडाचा वसुली देखील पोलिसांनी जी आहे वाहतूक पोलिसांनी केलेली होती। परंतु आत्ताच्या घडीला आपण पाहतोय की अशा एकूण 4 गाड्या ज्या आहेत त्या पुणे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळते। यामध्ये 3 ब्लॅक स्कॉर्पिओ आणि एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन जे आहे ते सध्याच्या घडीला पुणे पोलिसांनी जप्त केलेलं आहे। परंतु निलेश घायवळ नेमकं कधी भारतामध्ये परतणार आणि त्याला कधी बेड्या ठोकणार हा प्रश्न मात्र अद्याप पुणेकरांसमोर असलेला पाहायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे।